दुसरा कुणबी केला, तिसरा परत कागरी केला ना, मग नंतर मागरी पण झाला, अजून पैसे जमा सगळ्या समाजाला न्याय दिला। आता काही नंतर कपडे घालला दिले हो, अक्षरशः नगरपालिकेमध्ये भीमागत विरोध होता, त्याला पण आणला, त्यालाही त्या पद्धतीने घेतलं आणि त्याला त्याच्या पद्धतीने त्याला केला, नुसतं केलं नाही, लाखो रुपये त्याच्यासाठी खर्च, त्याच्या बापाने माझ्याकडे ठेवायला दिली नव्हती, त्याला विचारायला लागला असता, साक्षीदार आहेत सगळे लोक, आणि त्यापेक्षा माझ्या जोडला सतत होते 41 लाख रुपये मी खर्च केले, त्याच्या बापाने दिले होते, वसूल करणार आहे मी। ठरवलं ना, तुम्हाला माहित नसेल, जो माझ्या चष्म्यातून उतरला ना, कुत्रा गाडी खाली चालतोय आणि गाडी ओढणारा त्या जीव जातोय, पण मला ते लक्षात ठेवायचं, गाडीची चाकं ना खूप मजबूत असतात, त्या गाडीच्या चाकाखाली कुत्रा आला ना, आणि 2 आहेत चाकं, 1 नाही, दोन्हीकडे 2 जातील आणि केव्हा केव्हा करावं लागतं, घेऊन द्या तुम्हाला एकालाही अडकला नाही, तर लायकी नसणाऱ्याला मी करणार नाही, काहीच लायकी नाही। 3.5 वर्षामध्ये नगरपंचायतीचा भट्टा करून केला, पूर्ण बेकारी करून टाकले, मुकेशला पण काम नाही करून दिलं, टक्केवारी किती मागायचे, आताही त्या तळाचं काम केलं ना मुकेश, 15 लाख रुपये घेतले, कोणी तुमच्या नगराध्यक्ष जेव्हा काढून दिली, 1 नाही, या पाण्याच्या योजनेवर आता तुम्ही मुरबाड करा, केंद्र काढले, केंद्र आलंय, एवढे काम चालू झालं असता, हा मरा आहे ना, त्या मराठी काय सांगितलं माहिती का, मला 1 कोटी पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टर, अवकाश आहे का तुम्ही? लाच नसणाऱ्या माणसांनी अशा पद्धतीने काहीतरी करत असेल तर मी त्यांना कधी मदत करणार नाही। एकाला कोणी कोणतीच घेत नव्हतं, 3 कोटी अजिबात कडे मुरबाड तालुक्यात कोणती पडत होती, मी आमच्याकडे किती कोणती द्यायला आता याची उडे कुठवर चालणार आहे, एकेकाचे विषय सगळे सांगितले तर सांगितलं, आणि पड्यावर येऊन बसलेले त्याच्यावर सगळे आपण नाही शास्त्रीनगर हे सगळे मंडळी माझ्या जोडीला पहिल्यापासून म्हणजे त्यांचा सगळ्यांचा विरोध होता, विरोध आणि एक समाजाला कुठे न्याय देऊ आपण सगळ्यांचे, शास्त्रीनगर मधल्या सगळ्यांचा उभार किती मनातून आला असता तो। कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये। स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय।